कारण खेळत तेवढा चांगला केला त्यांनी, कारण हा विजय त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा होता. जर इथे जर पराभूत झाले असते तर मात्र पॅकअप करण्याची वेळ आली होती. परंतु आमचे मॅनेजर डायरेक्टर राहुल दिवेकर यांची सुद्धा आपण मेहनत पाहिली आपण. चला गौतमजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देणार आहोत. आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक्स या ठिकाणी आणि गिफ्ट हॅम्पर हे दोन पारितोषिक आपण इथे वितरित करा. आणि मायू आणि क्रिस्टी 11 संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रशांत शेठ भुईर यांच्या माध्यमातून त्या रिव्हर्स षटकारासाठी सतीशला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. चला आमचे साडू गौतमजी पाटील आपण पुढे या. आणि पहा सतीशला जरूर मार्गदर्शन करणारे दामणगावचे ज्येष्ठ समाजसेवक सुभाषजी माळी यांनी सांगितलं सतीशला की तुम्हाला माइंड नुसार मात्र खेळ करायचा आहे आणि अगदी त्यांच्या म्हणण्यानुसार मात्र सतीशने आज खेळ सादर केलाय. सो वेल प्लेड सतीश. जरूर तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एक झेल पकडला होता पहिल्या इनिंग मध्ये. आय थिंक धनंजयने तो झेल पकडला होता का? येस. आपल्यासाठी मिस्टर मोनिश ठाकरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी गौतमजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज या ठिकाणी वितरित करा. थँक्यू सो मच. पहा मी अजून एकदा अनाऊन्स करतोय. मी स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर सुद्धा एक अनाऊन्समेंट केली होती. जो आपण मॅजिक बॉक्स पाहतोय त्या ठिकाणी जर डायरेक्टली जर चेंडू लँडिंग होतोय तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मिस्टर रोहितजी भुईर उर्फ छोट्या तर आकाशजी भुईर, सूरज भुईर आणि आतिश गुलवी यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. आणि जर बॅक टू बॅक जर 2 जर चेंडू जर हिट झाले तर 5001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. पाहू शकाल स्वर्गीय गुलाबबाई इंदूर गुलवी त्यांचा हा कटआउट्स आहे. अगदी तुम्ही पाहिला तर वाडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही तो कटआउट्स पाहू शकाल. त्याला चेंडू जर डायरेक्टली हिट झाला तर जरूर तुम्हाला या स्पर्धेच्या वतीनं पारितोषिक दिलं जाणार आहे. तर आजच्या रजनीतील मित्रांनो शेवटचा सामना आहे आणि सामना असेल द्रोण 11 विपक्ष कियान 11. सध्या सामना सुरू आहे. परंतु उद्या ठीक 2 वाजता शिवांश 11 आणि स्वर्गीय दुंदराम नारायण स्पोर्ट आपण रिपोर्टिंग करायचे. उद्या 2:30 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. दॅट इज फायनल. आणि जाऊया आता मात्र आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सरांकडे. थँक्यू. येस धन्यवाद. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. धन्यवाद समीर ठाकरे सर. जाऊया मैदानामध्ये आपण शेवटचा सामना आजच्या ह्या रजनीचा. काय छान खेळले सतीशजी माळी. सर्वांनी त्यांच्यावरती प्रेम सुद्धा पूर्णपणे बरसवलं. सुभाषजी माळी दादाने सुद्धा त्यांना अगदी चांगले कानमंत्र दिले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. दोन्ही संघाचे 12 खेळाडू येऊ द्या. नावांसाठी इथे फ्लाय झाला. चेंडू टप्पा पडला आणि उसळी घेऊन बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये विकेटची प्राप्ती. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय कियान 11 संघाला. त्यासाठी इथे हाय बॅकलीचा वापर केला होता. 2 पायांचं अंतर सुद्धा वाढवलं होतं फलंदाजाने. बॉडी बॅलन्स राखला होता परंतु तिथे चेंडूपर्यंत बॅट फिरली नाहीये. बॅट फक्त फिरवली परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. धाव 1 आहे आणि गडी सुद्धा एक तिथे पाहतो आपण बाद झालाय. बॅकफुटला गेले. कटचा प्रयत्न होता तिथे. पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर काढला जातोय. विकेट किपरचं मार्गदर्शन राजेश पवारची पॉवर आहे. गोलंदाजाला ते नेहमी हातवारे करत असतात. चेंडू कसा टाकायचा आहे, कुठे टाकायचा आहे आणि त्यांच्या आतापर्यंत पॉवरफुल कॅप्टन्सी विथ बॅटिंग कारणीभूत ठरले की त्यांनी सुद्धा 2 सामने जिंकलेत. हो यावेळी आता सक्सेसफुली मस्त दिशा दिली. चेंडू बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये जातोय. तिथे फिल्डर आहे. थोडंसं मिसफिल्डिंग केलं. थांबले. जरा फेकी करण्यामध्ये विलंब लागला. त्याचा फायदा इथे उचललाय बॅट्समन संदेश यांनी. सोबतीला आहेत सचिन. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 3 वरती कियान 11 संघाची
विपक्ष संघ आहे तो द्रोण 11. उद्या पहिला सामना असेल आमचे लाडके मित्र गौतमसिंह पाटील साहेबांचा संघ दुंताराम नारायण स्मृती विरुद्ध शिवांश 11 म्हणजेच भावेश भोईर यांची टीम. बिग फाइट. हो, क्लासिकल, नजाकत, बेहतरीन, दिलकश, उमदा, दमदार 4 रन. वाह. फटके बघावे इतका स्टायलिश फटका सजवला बघा. रिप्ले दाखवतात प्रिन्स मूवीज आपल्या स्क्रीन वरती. हा रिप्ले येतोय. अगदी बॅकफुटला गेले, पॉज घेतला, जागा बनवली तिथे आणि अगदी गॅप सुंदर शोधली. गली आणि पॉइंटच्या मधून तो चेंडू अगदी वेगाने गेला. चेंडू जशी तरी गॅप शोधली चेंडूने, अजून वेग धारण केला आणि पाहता पाहता तो चौकार तिथे प्राप्त केला बॅट्समन संदेशने. चांगला संदेश त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून इथे त्याच्या खेळाडू कक्षामध्ये जात असताना धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती 7-1 गडी बाद. अयुजी भुईर आणि छोट्या भुईर यांच्याकडून 500चं बक्षीस आले. 500 रुपयाचं जतीनसाठी म्हणजे लल्लीभाई झेलसाठी. जर झेल टिपला तर 500चं बक्षीस आहे. किती विचित्र बक्षीस आणि विलक्षण बक्षीस लावली जातात. हे प्रेम आहे. येस येस. द्रोण पण बघा इथे अगदी आनंद साजरा करतोय. द्रोणने तर सर्वांची मनं जिंकली. सतीश माळीने सुद्धा आता मनं जिंकली. अगदी फॉर्म मध्ये आलेत. म्हणतात ना की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि आता मैदानामध्ये आलेत निलेश चोरगे. त्यांना सुद्धा आता फॉर्म मध्ये यावं लागेल. नाराज आहेत काहीसे कालपासून ते. तो आता लगेच बघा त्यांचे मित्र गौतमसिंह पाटील साहेबांनी हात खुलं केलंय. लागोबाचे 3 षटकार जर मारले निलेश चोरगेने तर 2200 रुपयाचं बक्षीस. 1100 अधिक 1100 2200 केलेत. डबल बक्षिसांची जोड आहे. ही मैत्रीची जोड आहे जी मैत्री कोणी तोडणार नाहीये. असे मित्र एकमेकांचे म्हणतात ना की मित्र असावा वन्यामध्ये गारव्यासारखा. हे मित्र आहेत एकमेकांचे. आता निलेश चोरगे समोर आलाय. त्याच्या समोर आहे राजेश पवार. रोहित पाटीलकडे सुद्धा जतीनच्या झेल घेण्यासाठी 500चं बक्षीस आलंय. ड्राईव्ह केलंय. चेंडूला काढला मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून तिथे वाईडीस लॉंग ऑफ कव्हर होतोय. त्या दरम्यान वेगाने 2 धाव सुद्धा पूर्ण केल्या. निलेश चोरगेने धावसंख्या 2 पुढे सरकलेली आहे. पोहोचली ती 9 वरती. 9 ऑन द बोर्ड. लागोबाचे 3 षटकार मारले तर 2200 रुपयाचं बक्षीस गौतमसिंह पाटील यांच्याकडून. श्याम पाटील साहेबांनी सुद्धा प्रत्येक षटकासाठी 500 आले रे आले. श्याम पाटील साहेबांचे 500 आले. 6 धावा आल्या. वा वा. निलेश चोरगे आला फॉर्म मध्ये आला. फेकला षटकार. मारतोय. आम्ही शिकवलेले भावेश भोईर मारतोय. माझ्या सोबतीचा सतीश माळी मारतोय. मग मी निलेश का थांबणार. निलेश सुद्धा चोरगे आता येते. अगदी चोर पावलांनी वेगाने तिथे पावलांची वापर केला आणि प्रॉपरली बॅट फिरवली आणि षटकार तिथे गिरवला. जर लागोबाचे 3 षटकार आले तर 2200 रुपये गौतमसिंह पाटील कडून. आणि जर अजून लागोबाचे 3 षटकार मारले तर 1000 फ्रॉम संतोषजी भोईर यांच्याकडून. वा. आणि परेश पाटील साहेबांकडून 2000 फॉर हॅट्रिक सिक्सर. एक तर आला, अजून 2 येणं बाकी आहे. प्रत्येक षटकासाठी 500 सुद्धा ड्राईव्ह केल्या. समजदारी ते संयम दाखवतोय जसं सतीश माळीने दाखवलेला. यालाच म्हणतात चाणाक्ष क्रिकेट. समजदारीचे क्रिकेट दाखवत असताना निलेश चोरगे लक्ष वेधून घेतोय मैदानामध्ये. धावसंख्या पोहोचलेली आहे आता मात्र 18 वर. 16 इथे करेक्शन. 16 ऑन द बोर्ड. आमच्या सोबतीला हर्ष गायकर प्रिन्स मूवीज. चांगलं परफॉर्मन्स त्यांचं कालपासून पाहतो आपण. प्रत्येक गोष्टीचे बारकावे. आणि जतीन शेळकेने सुद्धा आज आम्हाला सुरेख मदत केली. जतीन शेळके मस्त छान. विकेट हॅट्रिक साठी आता एक बक्षीस आलंय रोहित भोईर यांच्याकडून 1000 फॉर विकेट हॅट्रिक. राजेश पवार तिथे वार करेल का की पलटवार करेल समोरचा बॅट्समन जे आहेत संदेश 40+. आणि रंगनाथ भोईर कडून निलेश चोरगेच्या हॅट्रिकच्या फटक्यांसाठी बंद पॉकेट असेल ती रक्कम आम्ही सांगत नाहीये कारण त्यांना टॅक्स लागू शकतो. रंगनाथ साहेबांचा तो
बक्षीस आहे, पॉकेट त्यांनी भरला आहे, तो कितीचा आहे माहिती नाही, परंतु इथे षटकार मारावे लागतील. 4 चेंडू पडले, डॉट चेंडू आला. राजेश पवार किती कमबॅक करतोय, पलटवार करण्याची क्षमता तो नेहमीच राखत असतो. त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की आम्ही तिसरा सामना सुद्धा जिंकण्याची हिंमत ठेवतोय. हिंमत आहे मर्दा, तो मदत करे खुदा. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, वाईड यॉर्कर तिथे डायरेक्ट हिट केलं आणि तिथे रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. मिस्टर 40+ संदेश बॅक टू द पॅव्हलियन. IPL ची स्पर्धा पाहतोय आपण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्कर सक्सेसफुल आणि पंचांनी नोचा इशारा केला. स्क्वेअर लेग पंच. गोकुळ पाटील साहेबांची घारी सारखी नजर. तिथे अतिरिक्त फिल्डर आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. ते पाहिलं, ते निहाळलं आणि हेरलं गेलं. आणि हे मैदान तिथे पाहतो आपण जे आहे 6 एकरचं. त्यासाठी आमचे हे बघा राहुल दिवेकर येत आहेत आमच्या व्यासपीठावरती. जे नियोजनबद्ध आयोजक आहेत, जे कोच आहेत, मार्गदर्शक आहेत, राहुलजी दिवेकर. वा. रोहित भोईर आणि आयुष भोईर यांच्याकडून 1000 रुपये जर झेल घेतला तर रोहित माळीने एखादा झेल टिपणं गरजेचं आहे. किती बक्षीस बघा, किती बक्षीस. जबरदस्त स्पर्धा. अख्खा धामणगाव केलेगा, अख्खा धामणगाव जीतेगा. द्रोणनी सांगितलं की धामणगाव जीतेगा. चेंडू हा पायात टाकला होता, अगदी खोलट टप्प्याचा मारा यॉर्क केला तिथे बॅट्समनला आणि शकील कोटी सरांचा इशारा. षटक संपल्याचा. 2 षटकाची समाप्ती प्रेक्षक हो. धावसंख्या इथे पाहतो आपण कियान 11 संघाची जाऊन पोहोचलेली 9.0 वेगाने. 18 वर 2 गडी बाद. सिद्धेश भोईरकडून 1000 जर प्रथमेश भोईरने हॅट्रिक संपादन केली षटकारांची तर धावसंख्या इथे 18 बेटा. 18 ऑन द बोर्ड. बाला आहे तिथे म्हणजे प्रथमेश. बालाच्या सोबतीला निलेश चोरगे. सन्मान्य अतिथजी गुळवी साहेबांचं आगमन होत आहे. वेलकम साहेब, या सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. 18 बाळा. धावसंख्या 18. हिंदी में क्या कहते 18. चौथी भाषा मला येत नाही. बाळासाठी हॅट्रिक षटकारांसाठी रोहित भोईर आणि आयुष भोईर यांच्याकडून 3000चं कॅश प्राइस. बाळा वा वा बाळा, कमॉन. आता बाळाला आता बलदायी फटकेबाजी करावी लागेल. प्रथमेश उर्फ बाळा आधीच्या सामन्यात सुद्धा चमकला. बाळा फटकेबाजी छान केली होती, पाहिलं. राजेश पवारजी प्लीज कम फास्ट. शेवटचा सामना, याचा अर्थ की सकाळ करायची नाही आपल्याला. विकेट कीपर बॉलर कडे धावत जातोय सांगण्यासाठी. हेच क्रिकेट आहे. ग्रामीण क्रिकेट पुढे आले. हाफ ट्रॅकर होता, बॅटची कडा आणि फसवलं. राजेश पवारची कलात्मकता होती, माइंड गेम होतं आणि त्या माइंड मध्ये फसवलं गेलं, ट्रॅप मध्ये अडकवलं. ज्या बाळावरती ते पक्षाची खैरात झाली होती त्या बाळाचा अडसर दूर केला. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून बाळा बाद. सॉफ्ट डिस्मिसल. विकेटची हॅट्रिक जर संपादित केली तर आयुष भोईर तसेच रोहित भोईर यांच्याकडून 1000 आणि सिद्धेश भोईरकडून सुद्धा बक्षीस मिळणार आहे. वा वा वा. भोईर सगळे बक्षीस लावतात भावेशवरती. ते पूर्णपणे जानकी बाजी लावत असताना इथे हा चेंडू काढलाय. पॉइंटच्या जवळून जातो. डीप पॉइंट आहे तिथे, सज्ज आहे. फिल्डिंग सजवले त्यानुसार बॉलिंग करताय तिथे भावेश आणि 2दा पुढे होतील का तिथे फसवलं. ओहो, लक फॅक्टर निलेश चोरगे तिथे पोहोचतोय आता अगदी डेंजर एंड कडे आणि सायकला सुद्धा जातोय. भाग मिल्का भाग. 1 2 3
एक धाव जिथे होती तिथे 2 धावा अजून वाढवल्या गेल्या. याला म्हणतात क्रिकेट प्रेक्षक हो, दबाव टाकणं फार महत्वाचं असतं. असा दबाव टाकायचे एम एस धोनी विथ सुरेश रैना. काय ती जोडी होती मधल्या फळीतील, खूप काय धावायचे. 1 धाव 2 मध्ये, 2 धाव 3 मध्ये कन्वर्ट करायची ती क्षमता इथे राखलेली आहे निलेश चोरगे आणि सूरज गुळवीने. धावसंख्या ह्या 3 ने पुढे सरकत असताना 21 वर 1500 रुपये षटकांच्या हॅट्रिक साठी निलेश चोरगे सज्ज झालाय. चांगला क्रिकेटर आहे, अगदी जबरदस्त दमछक ज्याच्यामध्ये आहे, बाहुबली आहे. धामणगावचा सतीश माळीने सुद्धा क्लास दाखवला त्याचा. त्याने क्लास पुन्हा एकदा दाखवला आपल्या प्रेक्षकांना. त्याचा फॉर्म सुद्धा त्याने आणून दाखवला. परंतु त्यांचा क्लास परमनंट नेहमीच असतो. फॉर्म सुद्धा तिथे आता आणतील की काय नाही, तिथे चेंडू पेस केलं होतं. निलेश चोरगेला तिथे थांबवलं गोलंदाजाने. गोलंदाज भावेश चाणाक्ष आहे. चेंडू कटर होता, तिथे टप्पा पडला, थोडासा चेंडू वळला आणि फ्लाय सुद्धा झाला. त्या कारणाने चेंडू बॅटच्या खालून जाताना आपण पाहिलं. धावसंख्या 21 वरती स्थिर आहे. जास्तीत जास्त आता खेळावं लागेल निलेश चोरगे यांना. 9 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. पहिल्या चेंडू ते विकेट प्राप्त केली, त्यानंतर फक्त 3 धावा दिल्या भावेशने. हो, फ्लाईट द्यायचा प्रयत्न, पायाच्या जवळून चेंडूला खोदून काढलं, ड्राईव्ह केलं, आलोंदा कार्पेट जातो चेंडू. गरंगळत जात असताना तिथे वेगाने फिल्डर येतोय, फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने 2 धावा पूर्ण केल्या निलेश चोरगेने. धावसंख्या 2 पुढे 23 वर टीम कियान 11 संघाची. कियान 11 विरुद्ध ड्रोन 11 असा सामना रंगतोय. जर ओनर संघाचे अतिजी भोरी साहेबांनी एखादा झेल टिपला तर 500 रुपयाचं बक्षीस रोहित आणि आयुष भोर यांच्याकडून मिळेल. इथे बॅट गरकन फिरली होती हवेमध्ये, आडव्या बॅटचा प्रहार करायचा प्रयत्न केला, परंतु तिथे चेंडूच्या मेरिटला वाचू शकले नाही. तिथे पाहिलं आपण की चेंडू टर्न सुद्धा झाला. पुन्हा एकदा फ्लाय केला भावेशने. मस्त बॉलिंग करतोय, खेळवतोय अक्षरशः भावेश. समोरच्या दिग्गज फलंदाजाला थांबवून ठेवलंय, शमोळे थंड केलंय गंगेच्या पात्राप्रमाणे. आणि सतीश माळीने उसळलेला समुद्राप्रमाणे परफॉर्मन्स दिला आधीच्या सामन्यामध्ये. विश्वनाथजी माळी सुद्धा येत आहेत. फुल टॉसला उडवलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फिल्डर चेंडूच्या खाली आला होता पण तो नाही. स्थान चुका, दोघांनी पण डावात पुढे केला. डाव्या हातामध्ये घात झाला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार टीम कियान 11 संघाला. प्रदर्शन केलं. पुढच्या फिल्डरने सुद्धा डावात पुढे केला होता, त्याच्या हातातून चेंडू निसटला. मागच्या बॅकअपच्या फिल्डरने सुद्धा तोच हात पुढे केला आणि त्याच्याकडून सुद्धा चेंडू निसटला. पटकन खेळ सुरू करा. का थांबलात आपण? अच्छा, पाणी येते खेळाडू कक्षातून. यश शकील कोटी सर आम्हाला दर्शवत आहेत. तिथे पाण्याची मागणी केली आहे कारण आज थंडी थोडीशी कमी आहे, उष्मा जास्त होता दुपारपासून. आणि उद्या सुद्धा आपण 2:30 वाजता सामने सुरू करणार आहोत. पहिल्या सामन्यासाठी आमचे गौतमसिंह पाटील यांची टीम येईल आणि सोबतीला असेल भावेश भोरे यांची टीम. शिवांश 11 विरुद्ध दुंदाराम नारायण स्फूर्ती असा पहिला सामना उद्या असेल. आपण दिलेल्या वेळेमध्ये आज इथे उद्या मैदानामध्ये इथे पोहोचायचंय. उद्या म्हणजे आजच समजून चला. संडे सुरू झालाय, संडे सुरू झालेला आहे. आयुष भोईर आणि सिद्धेश भोईर, रोहित भोईर यांच्याकडून 5000 विकेट रॅटिंग साठी 5000 रुपये. विश्वनाथजी माळी साहेबांकडून 1000. येस, 5000. बाप रे. गोलंदाजासाठी गोलंदाज कोण? रोहित असेल, रोहित माळी. पहिला चेंडू घेऊन विकेट साठी. ओ, उडवलाय, भिरकावून दिलाय. स्विंग बघा, बॅटचा स्विंग बघा आणि युवराज सिंगची अशीच बॅट तळपाची. जबरदस्त षटकार. खुशबू लुटा दे यहाँ पे, बैटर बैटर ये गेंद लुटा दे, रन लुटा दे आणि रन लुटा लिया. सिक्सर आ गया. मैदानामध्ये धावसंख्या 33 वर. जर षटकांची हॅट्रिक झाली, विकेटची हॅट्रिक झाली तरी सुद्धा इथे बक्षिसाची खैरात आहे. मला वाटतं विकेट हॅट्रिक साठी इथे विश्वनाथ माळी साहेबांनी 5000 रुपये लावलेले आहेत. 5000 आणि
आयुष आणि रोहित बोरीकडून सुद्धा 5,000. बाप रे. सचिन माळी दादाकडून सुद्धा 2,000 रुपये. किती झाले मोजा, तुम्हीच मोजा. 12,000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. मला वाटतं महिन्याचा पगारच मिळेल. आडवे पुन्हा एकदा झाले पण तिथे चेंडूला नीटस मिडल करू शकले नाही. निराश झाले, आताच झाले. बॅट्समन तिथे सूरज गुळवी आहेत, त्यांनी षटकार खणखणीत खेचला होता, स्क्वेलिकच्या वरून भिरकावून दिला होता. त्याच पोझिशन मध्ये पुन्हा एकदा आले. चेंडूचा टप्पा पुढे टाकला अजून गोलंदाजाने आणि तिथे टप्पा नीटसा वाचू शकले नाही, रूम प्राप्त करू शकले नाही. बॅट्समन सूरज डॉट चेंडू काढला. धावसंख्या 33 वर. हो, इनसाइड आउटचा प्रयत्न होता. कव्हर चेंडूच्या खाली सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज बाद. सूरज गोळीची खेळी संपुष्टात. $11,000चं बक्षीस असेल त्या हॅट्रिक साठी. आणि विश्वनाथजी माळी साहेबांकडून सुद्धा 5,000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. बाप रे. 16,000चं विकेट हॅट्रिक असेल ते. पहिली विकेट आली इथे. अजून 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 33 वर. नवीन बॅट्समन जॉईंट होते. निलेश चोरगे एका बाजूला पाहत राहिले. त्यांना जास्त स्ट्राईक नाही मिळाली. त्यांना स्ट्राईक जास्त घेणं गरजेचं होतं. जसं कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग केली सतीश माळीने ती पाहण्याजोगी होती. अजून 3,000 रुपये जोडले जातात. सचिन दादा माळी यांच्याकडून 3,000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये हरेश. हरेशला खेळवलं. चेंडू चांगला टाकला होता. ऑफस्टनच्या जवळून गेला चेंडू, फ्लाय झाला तिथे आणि हरेशला तिथे हर हुन्नरी स्टाईलने गोलंदाज रोहित माळीने अगदी पूर्णपणे शांत केलंय. 4 चेंडू पडले, 2 चेंडू शिल्लक आहेत. विकेट हॅट्रिकची चान्स होती, परंतु संधी ती गमावली. परंतु प्रदर्शन चांगलं केलंय. षटकार काढल्यानंतर सुद्धा मस्त कमबॅक केलंय गोलंदाज रोहित माळीने. फुल टॉस कुठे मारत होता, गेला कुठे, कहीं पे निगारे कहीं पे निशाणा. नशिबाचा चौकार प्लस 9. 5 पास लकी. बीमर साठी चेक करण्यासाठी त्यांनी सांगितलंय या स्वप्नील पाटील सर, शंकेचं निरसन करायचं आहे. सॉफ्ट डिस्प्ले त्याचा नो आहे ऑलरेडी, परंतु त्यांना तरी सुद्धा वाटतंय की आपण इथे शंका निरसन करूया. जर हा फक्त चौकार असेल तर धावसंख्या 37 होईल. जर पंजा असेल तर धावसंख्या झालेली आहे ती 38. 38. अजून चेंडू शिल्लक किती असतील ते बघूया. नो असेल तर 2 राहतील, नो नसेल तर 1 राहील. पाहतात स्वप्नील पाटील सर फ्रॉम रत्नागिरी, राहतात कल्याणला. मंडनगाड, निसर्गाचं माहेरघर मंडनगाड. नो बॉल. बीमर राईट सर. टाळ्या वाजवायच्या पंचांसाठी. काय त्यांचा निर्णय बघा. तरी सुद्धा त्यांनी शंकेचं निरसन केलं. याला म्हणतात क्वालिटी अंपायरिंग. वा क्या बात आहे. तुमच्या सर्व कार्याला सलाम आहे. चला पुढचा फ्री हिट असेल. समोर फलंदाज हरेश फ्री हिटचा उडवलाय. हा फॉल इन लॉफ्टेड ऑफ ड्राव. चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ टिपला जातो झेल, पण तो तिथे मिळणार नाही. फलंदाज विकेट नाही मिळणार तिथे. 2दा पूर्ण केला. फक्त रनआउटची चान्स होती. 2दा पूर्ण केल्या. निलेश चोरगे एका बाजूला राहिले. नॉन स्ट्राईकला त्यांना आता स्ट्राईक मिळणार नाही, कारण हा षटकातील ह्या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या बरोबर 40 वर. 40 ऑन द बोर्ड. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू. हरेश साठी स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, तिथे काही धाव मिळत नाहीये. पण पंचाचा वाईटचा इशारा. शकील कोटी सर सांगतायत बोलून आमच्याकडे लगेचच. आणि तिथे पंचानी दुसरं बोट आकाशात केले. सोले पंचानी तिथे रनआउट घोषित केले फलंदाजाला. काय झगडलंय बघा. चेंडू बाहेर टाकला. वाईटचा इशारा शकील सरांचा आणि बॅट्समन बाहेर निघाला. आऊटचा इशारा गोकुल पाटील सरांचा. यालाच म्हणतात क्रिकेट. दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. काही होऊ शकतं. सरड्यासारखे रंग बदलणारा खेळ. इंद्रधनुष्याचे 7 रंग कमी पडतील असा रंग बदलू खेळ. क्रिकेटचा अनोखा खेळ आपण पाहतोय ह्या DPLच्या माध्यमातून. धामणगाव प्रीमियर लीग 20-25 अख्खा धामणगाव खेलेगा. लास्ट बॉल कोण खेलेगा. नवीन बॅट्समन आलाय तो खेलेगा. ओ खेलेगा. धावसंख्या किती आहे 41 वर.
41 ऑन द बोर्ड. फायटिंग स्कोर निर्माण केलाय. फायटिंग स्कोर ऍब्सोल्युटली निर्माण केलाय. जर मोठा फटका आला तर अजून इथे प्रेशराइज स्कोर निर्माण होऊ शकतो. हो, पुन्हा एकदा लेव द बॉल आणि निलेश चोरगे पोहोचले तिथे. पंच सर सांगतात तिथे. आणि बघा दोघांचा सिग्नल, एकाचा सिग्नल वाईटचा आणि दुसऱ्या पंच सिग्नल आहे तो रनआउट चेक करण्याचा. काय घडतंय बघा मॅच मध्ये. किती जबरदस्त मोमेंटम प्राप्त झालाय स्पर्धेला. हीच DPL ची स्पर्धा आहे ज्या स्पर्धेने प्रेक्षकांना खिलवून ठेवले. प्रेक्षक झोपत नाहीत पूर्णपणे टेनिस विश्वामधील. प्रिन्स मुव्हीचा त्यांनी चॅनल ऑन ठेवलाय. ते स्क्रीन बंद करत नाहीत कारण त्यांना हे सामने पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेटचं सौंदर्य त्यांना लुटायला मिळतंय. हे फ्री ऑफ मिळतंय, फ्री ऑफ चार्ज आहे. कशाला तिकीट काढायची गरज आहे IPLचं? 20,000 10,000 तिकीट काढायला लागतं. लक्झरीमध्ये 50,000 तिकीट आहे. AC मध्ये लाखाच्या वर तिकीट आहे. अजिबात गरज नाही. मस्त इथे स्पर्धा पाहतो आपण. तोच क्रिकेट पाहायला मिळतंय. दमचक ISPL स्टाईलचं मस्त नियोजनबद्ध आयोजन. नीम का पेड़ किसी चंदर के पेड़ से कम नहीं. ये धामनगांव का प्रीमियर लीग किसी ISPL से कम नहीं. OUT फलंदाज बाद. OUT फलंदाज बाद. एक धाव जोडली जाईल वाईटच्या रूपात, परंतु फलंदाज बाद. धावसंख्या बघा 42 वर. अजून एक चेंडू शिल्लक आहे जो वाईट पडलाय. धन्यवाद गौतमसिंह पाटील. रजा घेत असाल आमच्यामधून सांगतायत. आम्ही पुन्हा येईन उद्या. तुम्हाला यायचंच 2:30 वाजता पोहोचायचं आहे. अगदी पूर्ण तयारी करून या. उद्याचे दोन्ही सामने तुम्हाला गिळंकृत करायचे, जिंकायचे आहेत. एनी हाऊ डू आर डाय. आणि आपल्या मॅडमला सुद्धा वाढदिवसाला लाख शुभेच्छा. माफ करा आम्ही आधी सांगितलं नाही. गौतम पाटील साहेबांच्या मॅडमचा आजचा बर्थडे होता. त्यांना आपण देऊया हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा. धावसंख्या 42, 42 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी बॅट्समन आलाय. गडी बाद झाले आतापर्यंत ते पाहतो आपण. 6 गडी बाद. निलेश चोरगेला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये. जशी सतीश माळीने अगदी सुंदर पद्धतीने अगदी डोकं लावून माइंड वापरून स्ट्राईक कशी येईल 2 षटकांतर आणि मस्त पद्धतीने तिथे घातपात केला होता. तसं नाही पाहायला मिळालं. आणि तिथे काय पाहायला मिळते, लाऊड अपील झाली तिथे आणि रनआउटचा इशारा तिथे झाला आहे आणि फलंदाज बाद झाले शेवटच्या चेंडूवरती. रनआउट म्हणजे धावसंख्या फिट आहे, फिक्स आहे 42 वर. आणि 43चं टार्गेट जिंकण्यासाठी सेट केलंय टीम द्रोण 11 संघापुढे. 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. 43 टू विन. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकात 9 धावा खर्च केल्या आणि चौथ्या षटकामध्ये आपण आता पाहतोय इथे वाईट पण टाकले गेले. 15 धावा खर्च केल्या गोलंदाज रोहित माळीने. पटापट फिल्डिंग सजून घ्या. बॅट्समन सुद्धा पाठवा मैदानामध्ये. पंच तुम्हाला पाहतात तिथे. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा मी बोलवतोय आता. प्रेक्षक आपण कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा, आनंद घेत राहा या शेवटच्या इनिंगचं. या आजच्या पूलच्या शेवटची इनिंग आता असणारी ती सजवतील. त्यामध्ये रंग भरतील आमचे टॅलेंटेड समालोचक मॅन फ्रॉम जून अंदुरकी समीर ठाकरे. उद्याचा पहिला सामना असेल 2:30 वाजता. चेंडू पडेल शिवांश 11 विरुद्ध दुंदाराम नारायण स्फूर्ती. ठीक 2:30 वाजता आपण इथे पोहोचायचं आहे. 15 मिनिटात आपण सामना सुरू करू. लगेच टॉस वगैरे सगळं उरकून. जर संघ वेळेवरती आपण आला नाही तर काही पेनल्टी मला असेल, आम्ही ती आता उद्घोषित करत नाहीये. दुसरा सामना असेल चीना 11 विरुद्ध स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान. तिसरा सामना असेल द्रोण 11 विरुद्ध स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान. पुढचे सामने आपण रेग्युलर करू, कंटिन्यू करू, रोटेट करू. पण आता ह्या सामन्यामध्ये काय घडेल, काय उतार चढायला असतील, कोण जिंकेल, कोण हारेल, कोण आपलं नशीब आजमावेल ते तुम्हाला ऐकवतील आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये समीर ठाकरे सर. धन्यवाद.
मध्ये ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. गोलंदाज संदेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अनिल आणि आतिश ही सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. 43 धावांचं लक्ष्य द्रोण 11 संघाला इथून पार करावं लागेल सामना जिंकण्याकरिता. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल राईट आर्म ऑफ द विकेट. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा होता. ड्राईव्ह करण्यात आलाय. ओ श्रीकांत त्या ठिकाणी बॉलवर धावतोय. संदेशचा पहिलाच बॉल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाला जो ऑफस्टंपच्या बाहेर होता. कवचला चांगलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय आणि पहिल्याच बॉलवर अनिलच्या बॅटमधून 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. मनोज कारवे सर जरूर आपण पाहतोय आज संपूर्ण लॉट्स मध्ये पूल मध्ये खूप एनर्जेटिक कॉमेंट्री त्यांनी केलेली आहे. यावेळेला पुन्हा गोलफा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑफ कडे बॉल येतो आणि इथे पुन्हा फंबल झाला. सेकंडचा कॉल. धावबादची संधी असेल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट. नवीन बॅटर रमेश पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. दरम्यान प्रथमेशनं जर झेल पकडला तर रोहित आणि आयुष यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक प्रथमेशला दिलं जाईल. त्यानंतर श्रीकांत भोईरनं जर झेल पकडला तर विश्वनाथ माली यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक झेलला विश्वनाथ माली यांच्याकडून दिलं जाणार आहे श्रीकांत भोईरसाठी. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 1 या ठिकाणी सुरू आहे. पहिला बॉल यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइड आडव्या बॅटनं उडवण्याचा प्रयत्न होता. स्विंग करायचं होतं. आणखी एक व्हाईट बॉल येतोय. यावेळेला चांगला फटका परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. संदेश भोईर एक उत्कृष्ट ॲथलेटिक आहेत. आपण पाहतोय ते सातत्याने तालुका लेवलचं असेल, डिस्ट्रिक्ट लेवलचं असेल, इव्हन स्टेट लेवलच्या कॉम्पिटिशन्स मध्ये त्यांना आपण खेळताना बघितलेलं. एक चांगले फिट व्यक्ती आहेत आणि उत्कृष्ट ॲथलेटिक आज गोलंदाजी करताना आपण पाहतोय दामण गावातील. स्कोर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 6 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. नेत्रदीपक फटका. बॉल सरळ कवच सीमारशीच्या पलीकडे. क्लासिकल चौकार. कव्हर ड्राईव्हचा फटका आणि बॉल सरळ कवच सीमारेषेच्या पलीकडे येणारा चौकार तुम्हाला बघायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा संदेश. राईट आर्म ऑफ द विकेट. आती समोर पुन्हा त्याच दिशेने श्रीकांत कडे बॉल येतोय. थोडस फंबल झालाय. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येथे देखील 2 धावा पूर्ण होत आहेत. श्रीकांत भोईर एक उत्कृष्ट क्रिकेट क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालेलं नाहीये. दोन धावांनी स्कोर आता पुढे गेलेल्या 12 या आकड्यावर. पुढचा बॉल संदेश. यावेळेला बॅटची बाहेरील कड आउटसाइड एज. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. मिळेल फक्त एकच धाव. स्कोर 1 धावेने आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहताय 13 धावा 13 रन्स. चांगली सुरुवात आहे 43 या लक्ष्याचा पाठलाग करताना. 13 धावा धावफलकावरती लागलेत पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय आणि मला वाटतं की आता फलंदाज रिटायर्ड आउट होतोय.
रमेश पाटील मला वाटतं रिटायर्ड आढळत आहेत. 13 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्हाला बघायला मिळाल्या. या ठिकाणी संदेश पोईरच्या विरुद्ध अतिशय सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. नवीन बॅटर मैदानात एंटर होतोय ड्रोन 11 टीम कडून. कुणाल, नवीन फलंदाज कुणाल मैदानामध्ये एंटर होतोय. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी सूरज गुळवी येतोय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीड अप करायचं आता. फास्ट क्रिकेट खेळायचंय प्लीज. धावा चांगल्या लावल्यात स्कोर कार्ड वरती, परंतु त्या धावांचं संरक्षण करत असताना विकेट टेकर गोलंदाजी आता करावी लागेल. सूरज गुळवीकडे ती क्षमता सातत्यानं विकेट्स त्यानं काढलेल्या आहेत. तो इथे चांगली गोलंदाजी करणार का? पुढचा बॉल आतिश पोईर जो टीमचा ऑनर आहे त्याच्या बॅट मधून चांगला धावा येत आहे. लेफ्ट आर्मर यावेळेला पुन्हा फुल टॉस, क्रॅकिंग स्ट्रोक. शॉर्ट एक्सचा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र कंप्लीट केली. एक धाव नाही वाचू शकले. स्कोर एका धावेने पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती 14 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 14 रन्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बॅकफुटला गेले, पंच केलाय. बॉल येतोय डीप मध्ये. एक्सा कव्हरला दोन फिल्डर धावतात बॉलवर. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. कुणाल स्ट्राईक एंडला तुम्हाला बघायला मिळतोय. कुणालच्या बॅट मधून या 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या आणि स्कोर 2 धावांनी आता पुढे गेलेला आहे 16 या आकड्यावरती. 16 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक खेळाडू आतापर्यंत गमावला. 16 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात. यावेळेला फुल टॉस स्वीप केला ऑन साइडला. चांगला फटका होता, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. आता धावबादची संधी असेल. रनआउट साठी अपील आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. कुणालला मैदान सोडावं लागेल. एक फार मोठा धक्का लागला आणि जरूर फार मोठं नुकसान आपण म्हणू शकतो. कुणाल एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये त्याचा अशा प्रकारचं बाद होणं हे टीमसाठी नुकसानदायक ठरेल. 17 धावा स्कोर कार्डवर. नवीन बॅटर भावेश. पुढचा बॉल सूरज कुळवी ओव्हर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. क्लीन बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. बस करण्याचा प्रयत्न, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता आणि तिथे पूर्णपणे तो फसला. सूरज गुळवी या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना अटॅक
अटॅक करतोय पॉझिटिव्ह माइंडसेटनं. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला टॉप एज हवेमध्ये बॉल होता, बराचसा उंच उडाला, परंतु क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. ओहो, यावेळेला सचिन कडनं मिस्टेक झाली आहे आणि बॉल सरळ बॉडी लाईनच्या पलीकडे. चौकार. अशा प्रकारची फिल्डिंग कराल तर डेफिनेटली तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. ऑलरेडी 3 सामने तुम्ही गमावलेले आहेत. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आता इथून दोन्ही मॅचेस तुम्हाला जिंकाव्या लागतील, परंतु इथे फिल्डिंग सुधारावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल, तेव्हा कुठे तुम्ही सामने जिंकू शकता. अथवा जैसे थे स्विंग अँड मिस. चांगला बॉल. सूरजनं चांगली गोलंदाजी केली. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 21 धावा. उर्वरित येणारे 12 बॉल शिल्लक. अजूनही 22 धावांची गरज आहे. अजूनही मॅच 50-50 अवस्थेमध्ये बॅलन्स हा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. इथून सामना कुठे वळेल, कलाटणीत मिळेल या मॅचला हे सांगणं ह्या कंडिशन्सला थोडंसं कठीण आहे. 12 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. 43 या लक्ष्याचा पाठलाग करताना आणि मोस्ट ऑफ 43 टार्गेट बऱ्याच मॅचेस मध्ये तुम्हाला बघायला मिळालं. 43, 42, 46. राजेश पवारचा अजून येणं बाकी आहे, परंतु या ठिकाणी आता जरूर पानी के साथ कहानी भी जरूर रहेगी. स्ट्रॅटेजी आखली जाणार. 12 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत, त्यामुळे इथून आता गेम प्लॅन फलंदाजांनी करावे लागेल आणि गोलंदाजांना 12 बॉल मध्ये 22 वाचवायचे आहेत. त्याच्यामुळे आता हा गेम प्लॅन गोलंदाजांना देखील इथून आखावा लागेल. आणि पेनल्टीमेट षटक आहे, या सामन्याला कलाटणी देणारं षटक तुम्हाला बघायला मिळेल. आपण पाहतोय गोलंदाज. चला, आतिशनं जर लागोपाठ 3 षटकार मारले तर विश्वनाथ माली यांच्याकडून 11,000 रुपये आणि सचिन माळी यांच्याकडून 2,000 रुपये अमाऊंट जमा करायची आहे का ऑनलाईन? ओके ओके. यावेळेला ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल होता. पंच करण्याचा प्रयत्न होता. आशाभूत नजरेनं पाहिलं होतं व्हाईट बॉल इथे मिळेल का असं वाटलं होतं, परंतु हा चेंडू डॉट येतोय. गोलंदाजी करण्यासाठी हरीश बॉलिंग मार्क वरती आलेला. पहिला बॉल डॉट आणि इथून आता पुन्हा समीकरण बदललेलं आहे. 11 बॉल आणि 22 धावांची गरज. 200च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करावी लागेल. आतिश ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. अरे यावेळेला बॅटची आतली कडा. आता धावबादची संधी आहे. पुन्हा एकदा रनआउटची संधी त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. आणखी एक फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये आउट होतोय. आतिश भोईर गोस. आणि या ठिकाणी आता कंबर कसलेली आहे ती कियान 11 संघानं.
सचिन भोईर यांचा संघ. पुढचा बॉल हरेश सोडून दिला बॉल. येथे खूप जास्त बाहेर होतो आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता इथून राजेश पवार आणि अतुल भोईरला अतुलनीय कामगिरी करावी लागणार आहे. खूप जास्त बाहेर होता बॉल. वेल लेफ्ट. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. स्कोर 22 आकड्यावर 22 रन्स. 22 धावा धाव फलकावरती. 21 ची अजूनही गरज आहे. वेगवान बॉल बॅटची बाहेरील कडा लागली आहे. काय फिल्डिंग केली आहे थर्डमॅनला. जबरदस्त क्षेत्ररक्षणच तुम्हाला चांगलं करावं लागेल तेव्हा तुम्ही मॅच जिंकू शकाल. आणि इथे आता चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली. हा ट्रॅकर खांद्याचा चांगला वापर या ठिकाणी हरेश करतोय. चांगल्या प्रकारे वेग काढतोय. रफ्तार आणि त्या रफ्तारच्या सोबतीनं बाउन्स प्राप्त करतोय. धावसंख्या एका धावेने पुढे गेलेली आहे परंतु इथे मोठा फटका देखील आता खेळावा लागेल. जरूर या ठिकाणी आपण विचार केला तर फलंदाजांवर दबाव निर्माण झाला आहे परंतु राजेश पवार एक असा खेळाडू आहे की जो कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतो. ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. ऍज अ आयकॉन खेळाडू आज म्हणून त्याची निवड ड्रोन 11 संघामध्ये झालेली आहे आणि त्याच्या नावरूपाला नाव लौकिक आला. साजेसा खेळ त्याला आता इथून मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावा लागेल. डीपीएल कुणाला सोडायची नाहीये कारण या वर्षीची डीपीएल गेली तर पूर्ण 365 दिवस पुन्हा या स्पर्धेची वाट बघावी लागणार कारण हा फार मोठा उत्सव आहे, सण आहे या धामण गावामध्ये. आज गावातील लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक घरातून प्रत्येक व्यक्ती आज आपण पाहिलं तरी या मैदानावर हजेरी लावतात या क्रीडा स्पर्धेचा आणि या दामणगाव प्रीमियर लीगचा ते आनंद घेत आहेत. 23 धाव फलकावरती 20 धावांची गरज आहे. 9 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल हरेश तयार होतोय. यावेळेला मोठा फटका ऑन साइडला वळवलं. बॉल स्क्वेअर लेगला. फिल्डर येतात. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. आणखी एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावाचा मुले मी म्हणेल या ठिकाणी आता जरूर कियान 11 थोडासा बॅकफुटला पाहायला मिळाला. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी 4 धावा तिथे मिळाल्या. 1 to 4 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जरूर गोलंदाजांचा आत्मविश्वासही कमी करतो आणि जरूर तुमच्या विजयाच्या आशा देखील कमी होत असतात. या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27. बॉल आता कमी शिल्लक राहिलेत 8 आणि 16 धावांची गरज आहे. यावेळेला स्मॅश केल्या समोर ऑन साइडला लॉंग ऑन ला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल. येथे देखील धावबाद ची भीती होती ओह परंतु फायनली 2 धावा त्या ठिकाणी जी दे देंगे लेकिन इस मैच का विजेता कौन बनेगा इसका जवाब हम देंगे. 7 बॉल 14 ची गरज होती. आता 6 बॉल 14 चं इक्वेशन. उद्याचं शेड्यूल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे त्या वेळेनुसार तुम्हाला हजर राहायचं. उद्या ठीक 3 वाजता पहिला बॉल पडेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. शेवटचे 6 बॉल बघूया आता इथून कोणत्या गोलंदाजाकडे दिले जातील कारण महत्त्वपूर्ण सामना इम्पॉर्टंट मॅच आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये ड्रोन 11 ऑलरेडी 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. त्यांचा कॉन्फिडन्स हाय आहे परंतु या ठिकाणी 3 सामने पराभूत झालेले आहेत. ते जरूर कियान 11 टीम निलेश चोरगे देखील विचार करत असेल की हा सामना जिंकून थोडाफार का होईना अशा अपेक्षा होप्स आपल्या जिवंत राहतील या स्पर्धेमध्ये.
त्याच्यामुळे इथून आता जरूर त्यांना विजयासाठी प्रयत्न करावाच लागेल. खरं तर प्रत्येक जणाचे प्रयत्न विजयासाठीच असतात, परंतु जो जास्त चांगला खेळतो तोच त्या मॅच मध्ये बारी पडत असतो आणि तो सामना त्यांचा संघ जिंकत असतो. अंतिम 6 बॉल दर्शन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. दर्शत स्ट्राइक एंडला बॅटर तुम्ही पाहतात अतुल भोईर. एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. एक चौकार आपण पाहतोय फलंदाज राजेश पवारच्या बॅट मधून आलाय. 6 बॉल 14 धावा वाचवायच्या आहेत त्या गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या दर्शत या गोलंदाजाला पहिला बॉल घेऊन मार्गस्थ होतो. पहिल्या 2 बॉलवर रिझल्ट समजेल आपल्याला जवळपास. पहिला बॉल लेंथ बॉल होता. लाऊडली अपील करण्यात आली आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. पहिल्याच बॉलवर विकेट दर्शत प्राप्त करतोय. विकेट गॉन. यशाचं शिखर गाठण्यासाठी डायरेक्टली तुम्ही उंच टोकावर जाऊन बसू शकत नाही. त्याच्यासाठी अगोदर एक एक पायरी तुम्हाला यशस्वीरित्या चढावी लागेल आणि एक एक पायरी आता इथे चढण्याचा प्रयत्न प्रत्येकी टीम करताना दिसलेले आहे. महाकाल 11 पहिला संघ ठरलाय जो सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. जवळपास 4 पैकी 4 मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत. 29 ला 5 आता समीकरण येणारे 5 बॉल 14 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज समीर भोईर मैदानामध्ये एंटर होतोय. वेळ घेतली जात आहे दर्शत कडून, परंतु आता लेफ्टी बॅटर आलाय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. गोलंदाज देखील आता राऊंड विकेट ने जातोय. उजव्या त्याच्या बॅटरसाठी ओव्हर द विकेट आला होता हे पाहू शकता. 5 बॉल आणि इथून 14 धावांची आवश्यकता. मेगा स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतोय प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून. पुढचा बॉल ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. ओह, बॉल येण्या अगोदर फिल्डर कोसळलेत आणि बॉल मात्र सीमारेषेच्या दिशेनं. ओ माय गॉड, काय कमिटमेंट आहे. अडवला बॉल त्या ठिकाणी. 2 धावा तर मिळाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पहा पुन्हा तारांबळ उडाली आहे. 3 धावा पूर्ण झाल्यात. काय क्रिकेट सुरू आहे. अक्षरशः आता मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांमध्ये झुंबड उडालेले आहे. तारांबळ उडालेले आहे. पाहू शकता समीर भोईरचा हा फटका स्कूप करण्यात आला. पॅडल स्वीपच्या अंदाजानं मागे पाठवला बॉल. बॉल येण्या अगोदर फिल्डर कोसळला. त्याच्यानंतर हे पहा काय कमिटमेंट आहे. लाजवाब फिल्डिंग. 4 बॉल 11 धावांची गरज आहे. चित्त थरारक सामना. लढत अजूनही कायम आहे, कारण एकाला जिंकायचं आहे तर दुसऱ्याला हारायचं नाही. ही स्पर्धा फार मोठी आहे. धामणगाव प्रीमियर लीग सन्मानाची मानाची स्पर्धा. जो जिंकतो 1 वर्षभर त्या संघाचं गुणगान गावामध्ये गायलं जातं. त्यामुळे प्रत्येक टीम या ठिकाणी शर्दीचे प्रयत्न करत असताना 11 धावांची गरज. 11 धावा इथून आता कराव्या लागतील विजयासाठी. येणारे 4 बॉल क्षेत्ररक्षण कमालीचं आपल्याला बघायला मिळालं होतं. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललं. 4 मध्ये 11 करत असताना आता राजेश पवारच्या खांद्यांवर संघाची जबाबदारी फार मोठी वाढलेली आहे आणि जेव्हा ओझं वाढतं ना तेव्हा उचलण्याची ताकद राजेश पवार हा खेळाडू नेहमीच ठेवतो. परंतु गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय अंतिम ओव्हरमध्ये दर्शत आहे. दर्शत आता इथून फलंदाजाला सीमारेषेचं दर्शन की डगआउटचं दर्शन घडवणार की राजेश पवार पॉवरफुल फटके येथे सादर करणार. 4-11चं समीकरण. पुढचा बॉल अकुट टप्प्याचा बाउन्सर आणि या ठिकाणी आपण पाहतोय बॉल सरळ निघून गेलेला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा आता गोलंदाजाला आलेला आहे. येणारे 3 बॉल 11 धावांची गरज. वडपेगावच्या अक्षय पाटील आपलं स्वागत आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. 3 बॉल आणि 11 धावांची गरज असेल. एक तिखट बाउन्सर तुम्हाला बघायला मिळाला. जबरदस्त सामना. सामना आवडला असेल तर टाळ्या वाजून जाऊ द्या. ओ पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक जबरदस्त बॉलची हाताळणी केली आहे. लागोपाठ 2 चेंडू डॉट येत आहेत. फलंदाजाला त्या ठिकाणी क्रॅम्प आला मला वाटतं. राजेश पवार ज्या खेळाडूकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या तो खेळाडू मात्र आता या ठिकाणी आशेची निराशा करत असताना
जागेवर गिरकी घेऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 बॉल मध्ये आता 11 धावा कराव्या लागतील. दोन्ही मोठे फटके खेळावे लागतील. भावेश भोईर एक चौकार एक षटकार आला तर पुन्हा सुपर ओव्हर. सुपर ओव्हर हवी एका प्रेक्षकांना. नको, आता झोप आली. 2 बॉल 11 धावांची गरज आहे. ऑफिशियल्स ऑलरेडी आवाज देत आहेत. हे तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. धामणगाव प्रीमियर लीग लागोपाठ 2 चेंडू डॉट आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहतायत अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. अफलातून गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली आहे. ती विशेषतः या अगोदर हरेशनं कमाल केली आणि आता दर्शक देखील कमाल करतोय, धमाल करतोय. 2 बॉल 11 धावांची गरज आहे. अत्यंत महत्वाचा बॉल. या बॉलने आपल्याला कळणार आहे की मॅच कोणाच्या बाजूने झुकते. मॅचचा रिझल्ट तर माहिती नाहीये, परंतु मॅच जास्त पर्सेंटेज कोणत्या टीम कडे जाणार आहे हा चेंडू आपल्याला सांगून देईल. कारण अशा प्रकारच्या मॅचेस, अशा प्रकारचं रन चेस आपण अनेकदा या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघितलेला आहे. क्रिकेटचा असा खेळ की ज्या खेळामध्ये भविष्यवाणी करणं कठीण असतं. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. मॅचचा तर रिदम तुटलेला आहे. गोलंदाज चांगला लयदार गोलंदाजी करत होता, परंतु मध्येच बॅटरला क्रॅम्प आला. त्या ठिकाणी स्ट्रेच करून पुन्हा आता राजेश पवार रेडी होतोय फलंदाजीसाठी. सिली बिड ऑफ एक फिल्डर जवळ घेण्यात आलेला. गोलंदाज तयार. अत्यंत महत्वाचा बॉल या सामन्यामध्ये कियान 11 टीम कडून मार्गस्थ होतोय. दर्शक राजेश पवार राउंड द विकेट. ओ हो, यावेळेला स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल. हा चेंडू देखील डॉट येतोय आणि जवळजवळ आता कियान 11 सचिन हरी भोईर यांचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. शेवटचा एक बॉल 11 धावांची गरज. राजेश पवार आज चांगला खेळला, परंतु महत्वाच्या सामन्यामध्ये कुठेतरी आता फेल ठरलेला आहे. एक बॉल शेवटचा शिल्लक. 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. दर्शकनं आज कमाल केलेली आहे. एक लीगल बॉल. कियान 11 विजयी, परंतु या ठिकाणी अनलीगल बॉल आलेला आहे. अशा प्रकारचे बॉल आले तर या सामन्यामध्ये देखील पलटवार द्रोण 11 संघाचा होऊ शकतो. आता येणारा एक बॉल 10 धावांची गरज आहे. अच्छा लॉर्ड्स मधील शेवटचा सामना. 1 चेंडू 10 ची गरज. शेवटचा बॉल.
उद्याचा लॉटचा मी तुमच्यापर्यंत पोहोचवला, त्यानुसार तुम्हाला इथे यावं लागेल. शेवटचा बॉल भिरकावून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु भरपूर उशिरानं हा षटकार आला आणि 3 धावांनी कियान 11 या संघानं अखेर DPL सीझन 3 मध्ये पहिल्या विजयाची नोंद केलेली आहे. अभिनंदन 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 कियान 11 टीम अँड हार्ड लक टफ लक टीम ड्रोन 11. वळूया तर सामनावीर पुरस्कार. आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना जिथे आपल्याला बघायला मिळाला, मॅन ऑफ द मॅच सूरज इज द मॅन ऑफ द मॅच. सूरज गुळवी अष्टपैलू खेळ त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. सूरज गुळवी, आपण थोडं फास्ट आहे. सूरज गुळवीला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. सूरज, आपण थोडं स्पीड अप करा प्लीज. अतिशय सुंदर खेळ ज्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. आकर्षक गिफ्ट हॅम्पर, त्यानंतर एक ट्रॉफी, त्यानंतर आपण पाहतोय कोल्ड ड्रिंक्स, एक कॅप सूरज गुळवीला आपण या ठिकाणी देत आहोत. शेवटच्या सामन्याचा सामनावीर जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करणारा, हे पाहू शकता आपण ऑन स्क्रीन, सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जात आहे. हे पाहू शकता एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर ट्रॉफी या ठिकाणी दिली जात आहे. वेल डन सूरज गुळवी अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. तर आजचा लॉट्स इथेच कंप्लीट होतो. उद्या पुन्हा मिळूया फायनल डे मध्ये.